श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 21व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज माघ शुद्ध षष्ठी, शनिवार दिनांक 24 जानेवारी 2026। उपदेशामृत संग्रह भाग 9 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 12/7/1997, बैठक क्रमांक 210। परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुज भाग 98। या हितगुजाच्या पुढील भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, गुरूंच्या चरणी जाताना त्यांची ही परंपरा पहा। ज्यांची पूजा करायची त्यांना तपासलेच पाहिजे। तुम्ही कोणीही गुरु बनण्याचा प्रयत्न करू नका। शिष्य बनणे सोपे असते, परंतु गुरु होणे सोपे नसते। तुमचे प्रपंच सांभाळून येथे दर्शनाला अधूनमधून येत जा। प्रपंच सोडून कोणीही येथे येऊ नका आणि घराचे क्षेत्रही बनवण्याचा कोणीही प्रयत्न करू नका। तसे वागलात तर गुरुकृपा होण्याच्या ऐवजी गुरुद्रोहाच्या पापास कारणीभूत व्हाल। मंत्राधीनम च दैवतम, म्हणजे ज्या देवतेची मंत्रयुक्त पूजा होते त्या देवतेची कधीही उपेक्षा होत नसते। मंत्राशिवाय दैवत म्हणजेच देवता असू शकत नाहीत। मूर्तीवर अभिषेक केल्याने अभिषेक करणाऱ्यांच्या देहाचीही शुद्धी होत असते, तसेच बुद्धीही प्रगल्भ होत असते। भगवान शिव हे लिंग रूपाने आहेत, त्यांची पूजेमध्ये मूर्ती कधीही नसते। त्याचप्रमाणे मनुष्य देह मूळ लिंग देहच आहे, त्यामुळेच लिंग रूपातील महादेवाला अभिषेक केल्याने मनुष्य देहालाही शुद्धी येत असते। मूळ महादेव हे परमात्म्याचेच रूप असल्याने त्याला शुद्ध करण्याची आवश्यकताच नसते व त्यामुळेच त्यांना सदाशिव म्हटले आहे। सदाशिव म्हणजेच सदैव पवित्र, रुद्र म्हणजे ब्रह्म, म्हणून रुद्राभिषेकाने तो करणाऱ्या मनुष्य देहाला मांगल्य येत असते व ज्ञान प्राप्त होत असते। मनुष्य देह जसजसा परमार्थाकडे जातो तशी मनुष्य देहाला तृप्ती येऊ लागते व देह अन्न स्वीकारण्याचे हळूहळू कमी करतो। याच्याच परिणामाने देहाला तेज प्राप्त होत असते व ते पुढे पुढे अधिकाधिक फाकत राहते। ज्या देहाची मूळ कांती बदलून नीलकांती प्राप्त होते त्या देहामध्ये भगवंताचा वास दिसून येतो। आता या देहालाही नीलकांती येऊ लागलेली आहे। तुम्हा भक्तांना हा बदल कळणे आवश्यक आहे। हे रूप, अशी नीलकांती सर्व संतांना प्राप्त होत नाही। सुमारे 1000 वर्षापूर्वी श्री गौरांग प्रभू म्हणजेच श्री चैतन्य महाप्रभूंना अशीच अवस्था व नीलकांती प्राप्त झाली होती। तुम्हाला कोणालाही भगवंत प्रत्यक्ष दर्शन देणार नाहीत, तेव्हा तुम्ही या देहातच परमेश्वराचे रूप पाहून घ्या। बिंबाचे दर्शन तुम्हाला अवघडच आहे, तेव्हा या प्रतिबिंबाचेच दर्शन घेऊन समाधान मिळवा। व्यक्तीच्या तळपायावर ज्या खुणा असतात त्या गतजन्मीच्या खुणा असतात, तर तळहातावरील खुणा चालू जन्माच्या असतात। या देहाला आता नीलकांती प्राप्ती होऊन लागल्याने ही व्यक्ती आता सर्व जीवांची पशुपक्ष्यांपर्यंत झाली आहे। ईश्वरी शक्तीची अनुभूती व विश्वव्यापकत्व येथे जाणवू लागते, म्हणूनच अशा व्यक्ती स्वप्नदर्शन देऊ शकतात। आजपर्यंत प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण व इतरही अनेक अवतारी व उपावतारी रूपात ईश्वरी शक्ती येथे प्रगट झालेली आहे। मूळ अवतारी व उपावतारी व्यक्ती जेथे कार्य करून गेल्यात तेथे आजही ईश्वर शक्ती कार्यरत असल्याचे दिसून येते। माझ्याही बाबतीत तेच घडणार आहे। माझ्यानंतरही तीच ईश्वरी शक्ती तुम्हाला येथे कार्यरत असलेली दिसून येईल व सर्वांना अनुभवास येईल। भगवंतांनी आजपर्यंत जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आली, मरगळ आली व समाज जेव्हा धर्म सोडून गैर वागू लागला, तेव्हा तेव्हा स्वतः येथे येऊन अवतार घेऊन तर कधी उपावतारात येऊन कार्य केले आहे। सर्व समाजाला वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना ईश्वरी शक्तीचे अस्तित्व व महत्त्व तसेच धर्माचे महत्त्व व त्याची आवश्यकता जाणून दिली आहे। हे कार्य आजपर्यंत येथे अशा सत्पुरुषांच्या रूपात आलेल्या प्रत्येकाने केले आहे व आताही चालूच आहे। आजपर्यंत अशा सत्पुरुषांनी निर्माण केलेल्या
सर्व प्रासादिक पुस्तकातून ग्रंथांतून ईश्वरी शक्तीचा शोध घेण्यासाठी व अस्तित्व समजण्यासाठी सर्वसामान्यांना मार्गदर्शनच केले आहे. आद्य श्री शंकराचार्यांनी त्यांच्या काळात जी 4 पीठे स्थापन केली त्याच्या मागेही हीच भावना दिसून येते. मी सुद्धा हल्लीच्या काळात निरनिराळ्या गावी जी सत्संग मंडळे स्थापन केली आहेत त्यांच्या स्थापनेच्या पाठीमागेही तोच उद्देश आहे. त्याचमुळे आज गावोगावी ईश्वरी शक्तीचा प्रसार होऊन अनेक सामान्य माणसे या चरणापर्यंत येऊन पोचली आहेत. प्रत्येक सत्संग मंडळ स्थापनेसाठी ईश्वरी शक्तीचे अधिष्ठान कारणीभूत असल्याने सर्व भक्त आज अनेक वर्ष एकोप्याने व एकदिलाने एकत्र येऊन कार्य करीत आहेत. या सर्व सत्संग मंडळांचे आजचे रूप हळूहळू बदलून मला त्यांची अध्यात्म मंडळे करायची आहेत. तुमच्यातील प्रत्येक भक्ताची त्यामुळे प्रगती होणार आहे. आजपर्यंत तुम्हाला सर्व विषयांवर मी खूप मार्गदर्शन केलेलंच आहे. हे तुम्ही तुमच्या कानांनी ऐकले आहे. परंतु आता तुम्हाला बाहेर जाऊन सांगता यायला पाहिजे. प्रत्येक भक्ताने अभ्यास करून 1-1 तासभर तरी बोलले पाहिजे. सुरुवातीला काही भक्तांनी इतर संतांच्या वाङ्मयावर, ज्ञानेश्वरीवर, गीतेवर, तुकारामांच्या गाथेवर सुद्धा अभ्यास करून बोलायला हरकत नाही. तसेच बाहेरूनही काही व्यक्तांना बोलवून अशा निरनिराळ्या धर्मग्रंथांवर बोलण्यासाठी बोलवले तरी चालेल. पण हे आता सुरू करण्याची वेळ आलेली आहे. तुम्हाला एकदा बोलण्याची सवय झाली की तुम्ही सुद्धा मी वेळोवेळी जे मार्गदर्शन केले आहे त्यातील वाक्ये, उदाहरणे सांगून कोणत्याही आध्यात्मिक विषयावर बोलू शकाल. प्रत्येक स्त्री पुरुष सभासदांना बोलण्याची संधी याद्वारे मिळेल. त्यासाठी वाणी गोड असणे आवश्यक आहे. ज्यांना बोलता येणार नाही ते श्रोतेच राहतील. हे अशा पद्धतीचे कार्य सुरू झाले की ते अखंड चालू ठेवणे आवश्यक आहे. या आध्यात्मिक केंद्रामध्ये सुरुवातीला ओंकार करावा, नंतर ध्यानाचे श्लोक म्हणावेत. इतर स्तोत्रे म्हणायची गरज नाही. आवश्यकतेनुसार प्रवचनकार, कीर्तनकार यांनाही बोलवून आध्यात्मिक व अध्यात्माला पूरक विषयावर त्यांना बोलण्यास सांगा. अशा प्रयत्नातून तुम्हाला सर्वांना अध्यात्माची ओढ निर्माण होईल. असे जेव्हा घडेल तेव्हा मला माझी मोठी जबाबदारी पूर्ण झाल्याचे समाधान लाभेल व सर्व समाजाला या स्थानाचे महत्त्व कळेल. तुम्ही सर्वांनी अशा पद्धतीने स्वतःहून या कार्यात आता सहभागी होणे आवश्यक आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. ह्या हितगुजाच्या अखेरच्या भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता आणि त्यानंतर पुढील आशीर्वाद. श्री गुरुदेव दत्त.